नमस्कार मित्रांनो, वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण अन्वय लेखनची सिरीज बघत होतो. त्याच्यामध्ये आपले 5 जे श्लोक आहेत ते कंप्लीट झालेत. वैद्यकीय सुभाषित साहित्याचे श्लोक आपले सुरू होते. पुढचा जो श्लोक आहे तो 4थ्या अध्यायातला दुसरा श्लोक वैद्यकीय सुभाषित साहित्यामधला तो आहे. श्लोके इह चत्वारी दानानि प्रोक्तानि परमर्षिभिः विचार्य नानाशस्त्राणि शर्मनेत्र परत्रच भीतेभ्य अभयम देयम व्याधितेभ्य तथौषधम देया विद्यार्थिने विद्या देयम अन्नम क्षुधातुरे. त्याचा पदच्छेद बघा कसं आहे. पदच्छेदे इह चत्वारी दानानि प्रोक्तानि डॅश परम डॅश ऋषिभिः डॅश विचार्य डॅश नाना डॅश शास्त्राणि डॅश शर्मणे डॅश अत्र डॅश परत्र डॅश च डॅश भीतेभ्यः डॅश अभयम डॅश देयम डॅश व्याधितेभ्यः डॅश तथा डॅश औषधम डॅश देयम डॅश विद्यार्थिने डॅश विद्या डॅश देया डॅश देयम डॅश अन्नम डॅश क्षुधातुरे. आता पदच्छेद जो असतो त्याच्यामध्ये ॲज इट इज श्लोक लिहायचा असतो. फक्त जिथे जिथे फोड होणार आहे त्या ठिकाणी डॅश देऊन ते वेगवेगळे करायचे असतात पदं. नंतर बघा त्याचा अन्वय नाना शास्त्राणि विचार्य परमऋषिभिः इह चत्वारि दानानि प्रोक्तानि भीतेभ्यः च अभयं देयं व्याधितेभ्यः औषधं देयं विद्यार्थिने विद्या देया तथा क्षुधातुरे अन्नं देयं शर्मणे इह अत्र परत्र च. आता याचा अर्थ दिलेला आहे. अनेक शास्त्रांचा अभ्यास करून परम महर्षींनी सांगितले आहे की इह आणि परलोकात 4 प्रकारची दाने इष्ट आहेत. भिलेल्याला अभय देणे, रोग्याला औषध देणे, विद्यार्थ्याला विद्या देणे आणि भुकेलेला अन्न देणे. हे 4 प्रकारची दाने श्रेष्ठ सांगितलेली आहेत. आता याचा भावार्थ काय आहे तर आपल्या संस्कृतीमध्ये दानाचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलं आहे. आणि ह्या ठिकाणी ह्या श्लोकामध्ये पण ते दानाचंच महत्त्व सांगितलेलं आहे की कोणते 4 प्रकारचे दाना त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. तर दानामुळं काय होतं तर पुण्य मिळतं, इह परलोकात चांगली गती मिळते आणि वेगवेगळ्या ऋषीमुनींनी संतांनी त्याचा पुरस्कार केला म्हणजे दानाला चांगलं सांगितलेलं आहे. परोपकार पुण्याय पापाय परपीडनम असं पण आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं. आता ह्या सुभाषितामध्ये मुख्यतः दान करण्याचा उपदेश केलेला आहे आणि कोणाला कोणतं दान दिलं पाहिजे, कोणतं दान श्रेष्ठ, कोणतं 4 दानं श्रेष्ठ आहेत ते त्या ठिकाणी या सुभाषितात सांगितलेले आहेत. रोगाला, शत्रूला किंवा मृत्यूला घाबरलेला जो आहे त्याला 4 आश्वासक शब्द सांगावेत म्हणजे अभय दान द्यावे, त्याला अभय बनवावे, रोग्याला औषध देऊन रोगमुक्त करावे, विद्या मिळवण्यास आतुर असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञान द्यावे, भुकेलेल्या माणसाचा जाठरागने तृप्त करावा. ही 4 प्रकारची दानं त्या ठिकाणी महत्त्वाची सांगितलेली आहेत. आता ह्या ठिकाणी कोणत्या संधी वगैरे आहेत का बघू. आता ह्या ठिकाणी इथे एक संधी आहे तथ औषधममध्ये तथा प्लस औषधम आणि परमर्षिभीमध्ये परम प्लस ऋषिभिः ही 2 त्या ठिकाणी संधी. इथे पण एक संधी भीतेभ्य अभयममध्ये भीतेभ्य प्लस अभयम. तर ही संधी ह्या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे ह्या श्लोकामध्ये दानाचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर BMS संस्कृत अकॅडमीचा जो कंप्लीट कोर्स आहे तो आपला सुरू झालेला आहे. ॲपवरती तो कोर्स दिलेला आहे. मेधायू नावाचा ॲप वररुची संस्कृत अकॅडमीचा आहे. त्यावरून तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.